मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे, कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। त्याचं जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला, त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना 4500 चा लाभ वितरित झालाय। अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंग मुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत। ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आहे, ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। वाटते की मानधन जे आहे ते काही रखडलेले नाही, आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्या ठिकाणी आपण बघितलं असेल की स्वतः मंत्री आदिताई तटकरे नेमके काय म्हणालेले आहेत। त्यानंतर लाडकी बहिणींना सरकारने इथे मोठं गिफ्ट देणार आहे। एकच वेळी 4,500 रुपये लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे। होय, तुम्ही खरं ऐकलेलं आहे, एकदम 3 महिन्यांचे पैसे जे आहे ना हे लाडकी बहिणीच्या अकाउंटमध्ये इथे जमा होणार आहे। बघू शकता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपलेली आहे। ई-केवायसी प्रोसेस संपल्यानंतर आता लाडकीच्या खात्यात पैसे कधी येणार असा सवाल पात्र महिलांना पडत आहे। मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेला नाही, त्यात आता मे महिना सुरू झालेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का या चर्चेला इथे सुरुवात झालेली आहे। बघा, आता 30 एप्रिल रोजी जी आहे ना ही ई-केवायसीची मुदत तिथे संपलेली आहे आणि त्यानंतर आता आजची 2 तारीख आहे, 2 मे आहे आणि आता लाडकी बहिणींना असा सवाल पडलेला आहे की मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्याचे 4,500 रुपये सरकार एकत्र देणार का अशा चर्चेला आता इथे उधाण आलेलं आहे। ई-केवायसी दुरुस्तीनंतर राज्यातील लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरले अथवा अर्जच भरला नाही अशा लाडक्या बहिणींची संख्या तब्बल 54 लाख असल्याचे इथे समोर आले आहे। त्यामुळे 54 लाख लाडक्या बहिणीच्या 1,500 रुपयांचा हप्ता आता कायमचा बंद झालेला आहे। त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये इथे वाचणार आहे। ई-केवायसी प्रक्रियेत 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आहे। महाराष्ट्र सरकारकडून ई-केवायसी दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आलेली आहे, त्यामुळे राज्यात 1,89,00,000 महिला योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला इथे भेटणार आहे। आता 4,500 रुपये की 3,000 रुपये लाडकीच्या खात्यात किती हप्ता येणार आहे? बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार असं वाटतंय की 2च महिन्याचे जे पैसे आहे ना ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2च महिन्याचे जे पैसे आहे ना ते लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती जमा होऊ शकतात। त्यानंतर जो मेचा हप्ता आहे हा पेंडिंग असे इथे राहू शकतो। मे महिन्याच्या एंडिंगमध्ये जे पैसे आहे 1,500 रुपये हे आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात। आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे 3,000 रुपये तर भेटेल, पण आपल्याला कधी भेटणार आहे हे सुद्धा इथे पाहणं महत्त्वाचं आहे। मार्च, एप्रिल आणि आता मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही। त्यांच्या खात्यावर कधी किती जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती जी आहे ना, ही समोर आलेली नाही। कदाचित ई-केवायसीची पडताळणी अंतिम टप्प्यात असेल। केवायसी प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल असा अंदाज काही लोकांना इथे लावलेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींच्या सरकारच्या निर्णयाकडे चातकाप्रमाणे लक्ष ठेवलेले आहे। बघा, सध्या ई-केवायसीची पडताळणी ही अंतिम टप्प्यात आहे आणि ही पडताळणी संपल्यानंतरच इथे कुठला तरी निर्णय जो आहे ना हा इथे होऊ शकतो। तेव्हापर्यंत इथे अजून काही अद्याप इथे सांगता येत नाही की जे पैसे आहेत ते कधी जमा होईल। तुम्हाला या गोष्टीवर काय वाटते, तुमच्या काय प्रतिक्रिया ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।